आमचे आणि आपले महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा अचानकपणे जाण्यामुळं महाराष्ट्रावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर, जुन्नर तालुक्यावर, विशेषतः आमच्या कुटुंबावर खूप मोठी शोककळा आमच्यावरती पसरलेली आहे. दुःखीच्या छायेमध्ये असताना आत्ताची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये पुढं जात असताना मी गेले 3 दिवस बारामतीमध्ये होतो. मी काल संध्याकाळी इथं आलेलो आहे आणि काही कार्यकर्त्यांशी आमचे आघाडीचे जे पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि RPI यांच्या प्रमुखांची चर्चा करून आपल्या प्रचाराची रणनीती कशी ठरवायची हे आम्ही ठरवलं. त्याचे पत्रक काही काल रात्री मी डिस्ट्रीब्यूट केले. पण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रेसला सामोरं जावं, सर्व उमेदवारांना सूचना करावी आणि आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोचवावं म्हणून आपल्या सर्वांना आम्ही आज इथं बोलवलेलं आहे. आता आपल्याला थांबता तर येणार नाही, निवडणुकीला सामोरं जावंच लागणार आहे. फक्त प्रचार करताना त्याची कार्यपद्धती बदलण्याचं आम्ही ठरवलेलं आहे, ज्यामध्ये आवाजाचे मोठे भोंगे, प्रचाराची गाणी ही कुठल्याच पद्धतीने करू नये अशी सर्वांना आम्ही नम्रतेची विनंती केलेली आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची वाजंत्री वाजवणे, मोटरसायकलची किंवा गाड्यांची रॅली काढणे किंवा खूप मोठी पदयात्रा काढणे आणि खूप मोठ्या सभा घेणे हे टाळण्यासाठी आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे. जे प्रचाराचे माध्यम असेल, घरोघरी जाऊन पत्रकं वाटणे, प्रत्येक गावामध्ये जाऊन छोट्याशा कोपरा सभा घेणे किंवा बैठक घेणे आणि ते आपला जो विचार आहे पक्षाचा तो लोकांपर्यंत पोहोचवणे, अशा प्रकारचा प्रचार 5 तारखेपर्यंत आपण ती मोहीम राबवावी. मी स्वतः आणि डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही या आणि संभाषक तांबे आणि पोपट राक्षे आम्ही ह्या आघाडीचं नेतृत्व करत असल्यामुळे आमचे काही दौरेसुद्धा झाले. पण अशी घटना घडल्यामुळे आम्ही दौरे थांबवले. पण उद्यापासून आम्ही जे काही 4 गट राहिलेत त्यातले गाव बैठकामध्ये शांततेत तिथे जाऊन आमच्या पक्षाची भूमिका सांगणे, आमच्या उमेदवारांना पाठबळ देणे, पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा सक्रिय करणे आणि सर्वसामान्य जनता ही आमच्या आघाडीच्या पाठीमागे कशी उभी राहील याच्यासाठी एक प्रचार दौरा आम्ही पुढच्या 4 दिवसामध्ये राबवणार आहे. त्याचबरोबर आता आम्ही नवीन विकास दरेकर यांची तालुका अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केलेली आहे. प्रदेशाध्यक्ष संजय तटकरे आणि जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खोरेकर यांच्या मान्यतेने. तर सगळे जे पक्षाचे तालुका अध्यक्ष असतील म्हणजे आमचे तालुका अध्यक्ष विकासजी दरेकर, शरद पवार पक्षाचे अध्यक्ष तुषारजी थोरात आणि संभाषक तांबे आमच्या आघाडीच्या बैठकीला होते. तर त्यांना तिघांना मी सांगितलं की आमच्या मीटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की इतर पक्षाचे जे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे संतोष नाना खैरे असतील, शिवसेनेचे बाबूराव पाटील साहेब असतील, अशोकदादा घोलप साहेब असतील, या सर्वांशी चर्चा करून आपल्या सर्व पक्षीय शोकसभा जी आयोजित करायची आहे ती येत्या काही दिवसामध्ये ते आम्ही आयोजित करतोय आणि त्यातून अजितदादांचे विविध पैलू असतील किंवा अजितदादांनी आपल्या तालुक्याच्या प्रति केलेलं काम असेल किंवा अजितदादांचं महाराष्ट्राच्या आणि जुन्नर तालुक्याच्या प्रति योगदान असेल, हे त्यांच्या प्रति काही लोकांना भावना व्यक्त करायची. जसे मला अनेकांचे फोन येत आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते शोकसभेचं आयोजन करतोय आणि त्या शोकसभेच्या व्यतिरिक्त जे काही आमची प्रचाराचे रॅलीज किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्पीकर वगैरे ते थांबून शांततेने प्रचार करण्यासंदर्भात आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली, उमेदवाराला विनंती करते आणि आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला विनंती करतो. राहिला विषय इतर पक्षांचा, तर त्यांना त्यांचा प्रचार कसा करावा हे त्यांनी त्यांचं जे ठरवलं आहे किंवा त्यांच्या पद्धतीने त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याच प्रकारचं इंटरफेरन्स करणार नाही. अजूनही काही गावांच्या यात्रा चालू आहेत किंवा 2-3 दिवस काही लोकांनी बरंचसं पाळलं, दुखवटा पाळला मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे. पण जे यात्रा चालू असतील की तिथले सांस्कृतिक कार्यक्रम असतील तिथे आता आजपासून चालू करावे. बऱ्याचशा शाळांचे अनेक संस्था आहेत ते मला कॉन्टॅक्ट करतात
त्यांनाही मी आपल्या मार्फत विनंती करतो की त्यांच्या शाळेचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, मुलांचे असतील ते पालकांचे असेल, त्या पद्धतीचे तुम्ही पुढं कॅरी ऑन कंटिन्यू करा. माझं फक्त आमच्या आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांनी शांततेत प्रचार करावा. पण आमचा जो नेता गेलाय ते आम्ही कल्पनाच करू शकत नाही. त्याच्याकरता आपण सर्वांनी शांततेत प्रचार करावा हेच माझं सर्वांना सांगणं आहे.